नमस्कार शेतकरी मित्रांनो, 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे। मोठा पाऊस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या तारखेदरम्यान होणार आहे। मात्र महाराष्ट्रातील मोजक्या भागांमध्ये पावसाळा थोड्या प्रमाणात दिलासा देणार आहे। तर पाहणार आहोत मित्रांनो, 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील सर्वाधिक पाऊस नेमके कोणत्या भागात होणार आहे। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला 20 सप्टेंबरचा म्हणजेच शनिवारचा अंदाज पाहायचे असता। यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे, सासवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कराड, विटा, पंढरपूर, कुची, जत, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर व तसेच संपूर्ण आसपासच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकण किनारपट्ट्यात देखील मागच्या काही तासापासून मोठा पाऊस चालू आहे। मात्र 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान कोकणाच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आधीपेक्षा अधिक वाढणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच संपूर्ण कोकण किनारपट्ट्यात मोठा पाऊस आपल्याला 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, गेवराई, सिल्लोड, वैजापूर, उदगीर या संपूर्ण परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल। मात्र दुपारनंतर बहुतांश भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल। तर सिल्लोड, वैजापूर या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह 20 तारखेला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ, पारोळा, सिरपूर आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला या दरम्यान सर्वत्र परिसरात पाहायला मिळेल। तर यातील काही परिसरात उष्ण तापमान देखील आपल्याला पाहायला मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भात ढगाळ वातावरणाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मात्र विदर्भात उष्ण तापमान देखील वाढणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वत्र पाऊस आपल्याला 20 तारखेला देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील झालेला पाहायला मिळेल। तसेच 21 तारखेला विदर्भात पाऊस थोडी विश्रांती घेतलेला पाहायला मिळेल। तर विदर्भात उन्हाचा तडाखा सुद्धा बसणार आहे। उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस असेल। 21 तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कायम राहील। 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील पावसाचा जोर सर्वत्र वाढणार आहे। फक्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।